समास 6वा ब्रह्मनिरूपण. श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा. पूर्वी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व संहार यांच्या संबंधी निरूपण केले होते. या सर्व घटना घडत असता निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसाच असतो. होते, वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे. आद्य मध्य अवसान ते संचेलेची आहे. विश्व उत्पन्न होते ते दीर्घकाळ असते व कल्पांती प्रलय झाल्यावर नाहीसे होते. पण निर्गुण निराकार परमात्म्याशी त्याच्या काहीही संबंध नसतो. तो विश्वाच्या आधी, मध्ये व अंती सर्वत्र जसाच्या तसाच घनदाट कोंदाटलेला असतो. परब्रह्म सच्ची असे मध्यची हा ब्रह्म भासे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी. परब्रह्म सर्व काळ असतेच असते. त्यावर मध्येच हा विश्वाचा श्रम भासू लागतो. तो काही काळ भासतो व कालांतराने नाशही पावतो. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात. पुढे शेवटी कल्पांत सकळास आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती, संहार हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात आहेत असे निरंतर दिसून येत असते. हे खरे, पण कल्पांती पंचमहाभूते, त्रिगुण यासह सर्वांचा नाश ठरलेलाच असतो. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणता आहे. सारासार विचार पाहे म्हणूनिया. जो विवेकी असतो तो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले. सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. अनेक भ्रमिष्ट लोक एकत्र जमले असता तेथे एखादा शहाणा आला आणि काही सांगू लागला तर ते कोणीच ऐकून घेत नाही. वृष्टीमध्येही भ्रमिष्ट लोकच अधिक आहेत. जाणते लोक फार थोडे असतात. त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण. ब्रह्माहून विलक्षण महापुरुष. ज्याचा श्रम नष्ट झालेला असतो अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू या भ्रमाच्या विपरीत ते असते. भ्रम हे अन्नसेर जयासी मनी ओळखावे तयासी. ऐके आता भ्रमासी निरोपी जिरेल. एखाद्याला श्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखावे म्हणून आता श्रम म्हणजे काय ते सांगितले जाईल. एक ब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे भासले ते ब्रह्मरूप. एक परब्रह्मच सर्वत्र घनदाट सचलेले असते. त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत. त्याच्याखेरीज जे काही दिसते भासते ते काल्पनिक श्रमरूप जाणावे. जयासी बोलिला कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत. हे अवघेची समस्त ब्रह्मरूप. ज्या ज्या गोष्टी कल्पनांचे वेळी नाश पावतात म्हणून सांगितले ती पंचमहाभूते व त्रिगुण हे सर्व ब्रह्मरूपच आहेत. मी तू हा ब्रह्म उपासना ही ब्रह्म. ईश्वर भाव हाही ब्रह्म निश्चयेसी. मी तू हा श्रम एवढेच नव्हे तर उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे श्रमच आहेत. श्लोक. भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः. भ्रमेणेश्वरभावत्वं ब्रह्ममूलमिदं जगत्. अर्थात श्रमाने मी आहे असा भास होतो. श्रमाने तू आहेस असे वाटते. उपासक लोक व ईश्वरभाव हेही श्रमच आहेत. हे सर्व जगच ब्रह्ममूलक आहे. या कारणे सृष्टी भासत परंतु ब्रह्मची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत
तेची धन्य. याप्रमाणे सर्व वृष्टीच खरी वाटत असली तरी सर्व दृश्य वृष्टी म्हणजे ही श्रमच आहे. जे विचारवंत लोक हे जाणतात ते धन्य होत. आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रांजळ करू. दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयासी. आता श्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताच्या द्वारे श्रोत्यांना समजावून देऊ. भ्रमण करिता दूरी देसी दिशा भूली आपणासी. का ओळखी मोडे जीव लागासी या नाव ब्रह्म. दूर देशात फिरत असता देशाभूल झाली किंवा आपल्या जीवलग माणसांची तायल झाली की जी अवस्था होते तो ब्रह्मच जाणावा. का उन्मत्त द्रव्य सेविले तेने अनेक भासो लागले. नाना वेथा का झडपिले भूते तो ब्रह्म. मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात किंवा अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे किंवा भूताने झडपले आहे असे वाटणे हे सर्व श्रमच आहेत. दशावतारी वाटती नारी का ते मांडली बाजीगरी. उगाच संदेह अंतरी या नाव ब्रह्म. दशावतारी नाटकातील स्त्रिया खरेच स्त्रिया आहेत असे वाटणे किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ खरे वाटणे तसेच मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे हे श्रमच आहेत. ठेविला ठाव तो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला. पट्टणामध्ये भांबवला हा नाव ब्रह्म. जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरणे किंवा वाटेने जात असता रस्ता चुकणे किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणे हेही श्रमच आहेत. वस्तू आपणापासी असता गेली म्हणून या होय दुच्चिता. आपले आपण विसरता या नाव ब्रह्म. आपली वस्तू आपल्या जवळच असता ती गेली हरवली असे समजून बेचैन होणे किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणे. काही पदार्थ विसरून गेला का जे शिकला ते विसरला. स्वप्न दुःखे घाबीरा झाला या नाव ब्रह्म. कुठे गेले असता तेथे एखादी वस्तू विसरून येणे किंवा पूर्वी शिकलेल्याचा विसर पडणे तसेच स्वप्नातील दुःखाने जीव घाबरा होणे हे सर्व ब्रह्मच आहे. दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने मंगे मन. वचके पदार्थ देखोन या नाव ब्रह्म. दुश्चिन्हे अपशकुन किंवा खोटी अफवा यामुळे मन अस्वस्थ होणे, एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम दचकणे हेही श्रमच आहे. वृक्ष काष्ठ देखिले मनात वाटे भूत आले. काहीच नसता हडबडिले या नाव ब्रह्म. एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशात नीट दिसले नाही की मनात भूत समजून एकदम हडबडून जाणे. काच देखोन उत्कांत पडे का संभा देखोन दर्पणी पावाडे. द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव ब्रह्म. काच समजून पाण्यात पडणे, आरशात प्रतिबिंबित झालेली सभा खरी वाटणे, एकीकडे दार असता ते न कळल्याने भलतीकडेच दार आहे असे समजून जाणे हे सर्व श्रम आहेत. एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे. एक दिसता एक उठे या नाव भ्रम. एक असता दुसरेच काही वाटणे, एक सांगितले असता दुसरेच समजणे, एक दिसत असता भलतेच वाटणे. आता जे जे देई जेते ते ते पुढे पावी जेते. मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. आता आपण जे जे देऊ ते ते आपल्याला पुढे मिळेल असे वाटणे किंवा मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे यालाच श्रमच म्हणतात. ये जन्मीचे पुढिले जन्मी काही एक पावेन मी. प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम.
या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असे वाटणे आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणे. मेले मनुष्य स्वप्नाले, तेने काही मागितले. मनी अखंड बैसले, या नाव भ्रम. मेलेले मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काही मागितले तर त्याचेच मनात सारखे स्मरण होणे हे सर्व श्रमच आहेत. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि समर्थावरी मन चाले. ज्ञाते वैभवे दपटले, या नाव भ्रम. ज्ञात्याच्या आव आणून अवघे मिथ्या म्हणून म्हणण्याचे आणि सिद्धींची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हायचे हेही भ्रमच आहेत. कर्मटपणे ज्ञान विटे, का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे. कोणी एक सीमा फिटे, या नाव भ्रम. कर्मटपणामुळे ज्ञानाचा कठव्य वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे यापैकी कुठलेही मर्यादेबाहेर जाणे याला श्रमच म्हणतात. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान, या नाव भ्रम. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान हे सर्वही भ्रमच आहेत. कैसा न्याय तो न कळे, केला अन्यायने तो नाडले. उगाच अभिमाने खवळे, या नाव भ्रम. न्याय म्हणजे काय हे न कळणे, आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो लक्षात न येणे आणि उगीच अभिमानाने खवळून उठणे याला श्रम असे म्हणतात. मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना. अखंड आरूढ अनुमाना, या नाव ब्रह्म. मागील काही न आठवणे, पुढे काय करावे हे न कळणे आणि अखंड नाना कल्पना करीत राहणे या सर्वास श्रमच म्हणतात. प्राचिती नवीन औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे. प्रचिती वेण ज्ञान सांगणे, या नाव भ्रम. अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणे, अनुभव न घेता पथ्य करणे आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे हे श्रम होत. फलश्रुती वीण प्रयोग, ज्ञाने वीण नुसता योग. उगाच शरीरे भोगीजे भोग, या नाव भ्रम. ज्याची फलश्रुती माहीत नाही असे प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, शरीराने उगीचच भोग भोगणे हे सर्व श्रमच आहेत. ब्रह्मा लिहितो अदृष्टी, आणि वाचून जाते सटी. ऐशा प्रकारीच्या गोष्टी, या नाव भ्रम. ब्रह्मा प्रारव्यात जे असेल ते लिहून जातो व सटवाई ते वाचून जाते. या प्रकारच्या ज्या गोष्टी त्या म्हणजे श्रमच आहेत. उदंड भ्रम विसरला, अज्ञान जणी पैसावला. अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे. याप्रमाणे श्रमाचा अफाट विस्तार झाला असून अज्ञानी लोकात तर तो फारच पसरलेला आहे. त्याचे स्वरूप कळवे म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितल्या आहेत. भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे. निर्गुण ब्रह्मा वेगळे अगवे, भ्रमरूप. सर्व विश्वच तेथे स्वाभाविकपणे धमरूप आहे, तेथे किती म्हणून वर्णन करणार. निर्गुण ब्रह्माखेरीज जे जे म्हणून आहे ते सर्व श्रमरूपच आहे. ज्ञाताच नाही संसार, ऐसे बोलती अपार. गत ज्ञात्याचे चमत्कार, या नाव भ्रम. आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात. हा सुद्धा भ्रमच आहे. येथे आशंका उठिली, ज्ञात्याची समधी पूजिली. तेथे काही प्रचित आली, किंवा नाही.
येथे श्रोत्यांनी शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले. तरी ते काय गुंतले, वासना धरूनी. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्याची उदंड अनुभव येत असतो. मग काय ते वासनेत गुंतून येथे राहिले आहेत असे समजायचे की काय. ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसिली. इतुके नहे समाप्त झाली, कथा भ्रमाची. याप्रमाणे शंका निर्माण झाली, ती समर्थांनी दूर केली पाहिजे. याप्रमाणे येथे या भ्रमाची कथा समाप्त झाली आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास 6वा समाप्त.